आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी आपला वाढदिवस कौतुकास्पद उपक्रमाने साजरा केला। वाढदिवसाच्या दिवशी लाखो रुपयांची उधळपट्टी न करता आपल्या विभागातील 2 गोरगरीब कुटुंबांना त्यांचं मोडकळीस आलेलं घर सुसज्जपणे बांधून देत त्यांना आधार दिला आहे। पश्चिमेच्या जुना बुवापाडा परिसरात मरियम्मा जंगले आणि विमल नायडू या 2 निराधार महिला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होत्या। मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न त्यांना सतावत होता। राहते घर पावसाळ्यात गळत असल्याने त्यांना घरात अनेक अडचणींना सामना करत आपला उदरनिर्वाह करावा लागत होता। हीच बाब माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर हे या विभागात फेरफटका मारताना त्यांच्या निदर्शनास आली। हे दृश्य पाहून अस्वस्थ झालेले राजेंद्र वाळेकर यांनी या 2 कुटुंबियांची व्यथा समजून घेतली आणि त्यांना घराची दुरुस्ती करून देणार असा शब्द दिला। 2 महिन्यापूर्वी राजेंद्र वाळेकर यांनी दुरुस्ती कामाचा शुभारंभ केला आणि आता या दोन्ही विधवा महिलांना हक्काचं पक्क घर बांधून मिळालं। राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या घराचं उद्घाटन करून घराची चावी या महिलांच्या ताब्यात देण्यात आली। आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथमध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असतं। परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्यांना आधार नाही अशा महिला, ज्या अगदी वयस्कर आहेत, ज्या आपल्या घरामध्ये एक वीट सुद्धा लावू शकत नाहीत, अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं, त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची 2 घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं, ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात, लोक मजा करतात। परंतु या कुटुंबानी, वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या 2 महिलांना आधार द्यावा, त्यांचा आपण आधार बनावं, त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल, त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या 2 अनाथ महिलांना आज घरं बांधून दिलेली आहेत। मला ईश्वरचरणी हीच प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तरोत्तर आमच्याकडून सेवा अंबरनाथकरांची घडत राहो। आज ज्या 2 महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची, पाणी गाळायचं, खाली बसायला जमीन होती, पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेलं ओटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे, दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरं त्यांनी आम्हाला बुवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही 2 घरं आपण बनवून त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने, आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंग काम चालू आहे आणि भास्कर नगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे, तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय। असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल, मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो, कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अहोरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता, महिला आघाडी, युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्य आम्ही करत असतो। एवढेच बोलून मैं 2 शब्द। बहुत साल से रिया पानी पूरा गलता था, पतरे का घर था, तो बाजू वाला घर इधर आ गया, थोड़ा देख लिया, बोला मैं करेगा कुछ न कुछ, ऐसा बोला। आप दोनों ही रहते हो? आप दोनों ही रहते हो? 5 जन, 5 जन, मेरी माँ, भाई, लड़की। राजू वाले का घर बन के दिया, बहुत ही अच्छा लगा हम लोग को, उनका धन्यवाद। बारिश का दिन में तो बहुत तकलीफ उठाया हमने, पानी गलता था, बिस्तर गिरना था, वो देखा आके उसको अच्छा नहीं लगा, बांध दिया, तो धन्यवाद। बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुश लग रहा है, सब तो खुश हो गया। 30 साल से बहुत पुराना घर था, एकदम गिर गया था, नीचे पूरा जमीन में पानी आ रहा था, ऐसा हुआ था।
तो साहब ने बना के दिया, इनके लिए हम पूरा परिवार बहुत बहुत धन्यवाद करते हैं उनको, और हमारी ओर से उनका परिवार कुशल मंगल रहे, ये हमारी शुभकामनाएं उनके लिए। उनके जन्मदिन पे बहुत बहुत बधाई हो, बहुत बहुत बधाई उनके लिए। मेरा तो 50 साल हो गया था रहने को। कौन कौन रहते हैं घर में? इस घर में तो ये दोनों माँ और बेटी रहती है, मैं पीछे उनका भाई रहता हूँ, मेरे पूरा परिवार बीवी बालों के साथ रहता हूँ। हाँ बिल्कुल कच्चा घर था, एकदम टूटा हुआ था, ऊपर नीचे से पानी आ रहा था, नीचे से पानी आ रहा था, ऊपर से पानी आ रहा था। तो अभी एकदम अच्छा से देख लिया आप, एकदम ठीक बना के दिए, बहुत ढंग से अच्छा नया घर बना के दिए। पूनम मॅकेटिस, BN न्यूज, अंबरनाथ। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।